सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि ऐश्वर्य संपन्न नक्कीच असावे, एवढंच मी श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या आपण या व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. भक्तांनो, आज आपण असा एक श्री स्वामींचा अनुभव बघणार आहोत. या अनुभवामधून तुम्हाला नक्कीच एक स्वामींची प्रेरणा मिळेल. हा अनुभव खूप दैविक आणि खूप चमत्कारिक अनुभव आहे. हा अनुभव ऐकल्याने तुमच्या अंगावरती नक्कीच काटा आल्याशिवाय राहणार नाही. या अनुभवातून तुम्हाला नक्कीच स्वामींची प्रचिती पाहायला मिळेल. भक्तांनो, आपण आज असा एक स्वामींचा अनुभव पाहणार आहोत. हा अनुभव आपला जवळच असलेला बीड जिल्हा या ठिकाणचा आहे. भक्तांनो, आत्तापर्यंत तुम्ही फक्त आपल्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ माऊलींचे मंत्र ऐकले आहेत, पण आता तुम्ही साक्षात स्वामींचे अनुभवही ऐकायला आपल्या चॅनलवरती नक्कीच या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. साक्षात स्वामी माऊलींचा हा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमधून प्रयत्न करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव सांगणार आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला दैवी शक्ती काय असते हे नक्कीच कळून चुकेल. भक्तांनो, आजचा अनुभव आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील सौ भारती नाईक या महिलेचा अनुभव तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. त्या स्वामी ताईच्या घरी अगदी शेवटच्या गुरुवारी एवढी मोठी थरारक घटना घडली आहे, ही तुम्हाला ऐकायलाही खूप भारावून जाईल. हा चमत्कार एवढा दिव्य आहे की तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्या ताईच्या घरी एवढी थरारक घटना घडली की एकाच दिवशी त्या ताईच्या नशिबाचे फासे हे आवळले. तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फक्त हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला नक्कीच तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. आणि जो कोणी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्या भक्तांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भक्तांनो, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा गुरुवार होता. या मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी स्वामींची आपण पूजा अर्चना करत असतो. प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मींची पूजा तुम्ही करत असतात. तसेच तुम्ही स्वामी सेवेकरी असल्यामुळे श्री स्वामी समर्थांची प्रत्येक गुरुवारी पूजा करत असता. या प्रत्येक मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी तुम्ही व्रत धरत असता. असेच भारती नाईक या महिलेने परंपरेनुसार पहाटे 5 वाजता स्नान करून स्वामींची पूजा अर्चना केली. पंचामृताने श्री स्वामी समर्थांचा अभिषेक करून स्वामींच्या तारक मंत्राचा जप करू लागली. आणि अचानकपणे स्वामींच्या मूर्तीतूनही या तारक मंत्राचा आवाज येऊ लागला. भारती नाईक गडबडली. क्षणामध्येच तिला स्वामींचा असण्याचा भास येऊ लागला. भारतीला वाटलं की आपण या तारक मंत्राचा जप करत आहोत. डोळे बंद करून जप करत असल्यामुळे आपल्याला हा भास होत आहे असा तिला भास वाटत होता. परंतु साक्षात स्वामींची मूर्ती बोलत होती आणि तिचा जप म्हणत होती. तिने जसा काही तारक मंत्राचा जप करायला सुरुवात केली आणि या जपातून स्वामींचा आशीर्वाद घेऊ लागली. पहाटेचा आवाज तिच्या कानावरती पडला. साक्षात स्वामींचा आवाज तिच्या कानापाशी खेळू लागला आणि तिला असा अनुभव येत राहू लागला की साक्षात कोणीतरी तिच्या कानाजवळ येऊन बोलत आहे. परंतु ती न डगमगता तिने तिच्या
स्वामींची पूजा करणं सोडलं नाही, परंतु तिने तिचा सर्व आवाज रेकॉर्ड होत होता. भक्तांनो, भारतीला असं वाटत होतं की साक्षात स्वामी तिच्या जवळ येऊन हा तारक मंत्र बोलत आहेत आणि तीही या तारक मंत्राचा अनुभव घेत होती. हा अनुभव एवढा थरारक आणि चमत्कारिक अनुभव होता की साक्षात स्वामींच्या मूर्तीमधून आवाज येत होता, परंतु ती न डगमगता स्वामींची सेवा करू लागली. भारतीने तिचा अनुभव सांगताना नक्कीच स्वामींच्या आपल्या घरातील असलेला हा वास तिच्या जवळून अगदी ती पाहत होती. स्वामींचा हा खरोखर चमत्कारिक अनुभव तिला पाहायला मिळाला. साक्षात श्री स्वामी समर्थ तिच्या जवळ येऊन स्वामी तारक मंत्र बोलत होते आणि तिला हा अनुभव तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत होता. भारती नाईक या महिलेला असं वाटलं की आपल्याला काही भास होत आहे, परंतु तो भास नव्हता. साक्षात स्वामींनी तिला आशीर्वाद दिला. तिच्या मंत्रासोबत मंत्र बोलत होते. साक्षात तिचा अनुभव सांगताना माझ्याही अंगावरती काटा येत होता. साक्षात स्वामी समर्थ तिच्या जवळ येऊन तिच्या पूजेची वाट पाहत होते, कारण सकाळ सकाळी उठून त्या महिलेने श्री स्वामी माऊलींचा आपल्या जवळ असलेला सहवास बघितला आहे. भक्तांनो, हा अनुभव सांगताना तुमच्याही अंगावरती नक्कीच काटा येत असेल. साक्षात स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक भक्ताला भेटत असतो, पण त्या भक्ताला तेवढीच कठोर परिक्रमा करावी लागत असते. त्या महिलेच्या आयुष्याचं सार्थक झालं आणि साक्षात स्वामींचा आशीर्वाद तिला मिळत राहिला. भक्तांनो, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील भारती नाईक या महिलेला हा आलेला अनुभव एवढा मोठा आणि चमत्कारिक होता की त्या महिलेच्या अंगावर सुद्धा काटा येत होता. साक्षात मूर्तीमधून स्वामींच्या फोटोमधून आवाज येत होता. स्वामींच्या या आवाजातून तिलाही खूप चमत्कारिक असं वाटत होतं, कारण कधीच असं न घडलेलं अचानकपणे अशा गोष्टी कसं का घडू लागल्या हे ती विचार करत होती. परंतु स्वामींनी तिला दिलेलं फळ आहे, तिला दिलेला अनुभव आहे. भक्तांनो, असाच अनुभव तुम्हालाही नक्कीच येईल. त्याकरिता तुम्हाला तुमच्या स्वामी समर्थांची मनापासून अगदी नक्कीच पूजा अर्चना करावी लागेल. भारती नाईक ही गेल्या 20 वर्षापासून स्वामींची सेवेकरी आहे आणि त्या सेवेचं फळ तिला नक्कीच मिळालं आहे. ती अनुभव घेऊन सांगताना बोलत होती की स्वामींनी तिच्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडू दिले नाही. तिला कधीच पैशांची गरज भासली नाही. तिच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत पैशाची गरज लागत होती, स्वामींनी तिचे पैशाची गरज पूर्ण केली. प्रत्येक मार्गातून तिला पैशाच्या अडचणीतून मुक्त करण्याचं काम स्वामी समर्थांनी केलं. हा अनुभव एवढा मोठा होता की स्वामी समर्थ माऊलींचा तिच्या आयुष्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. भक्तांनो, भारतीला या अनुभवातून सांगायचं आहे की तुम्ही खूप कठोर परिश्रम नक्कीच करा. स्वामी नक्कीच तुम्हाला फळ देत राहतील. तुमच्या आयुष्याचं सार्थक हे नक्कीच स्वामी करत राहतील. हा तिचा अनुभव एवढा मोठा आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूही शकत नाहीत, कारण साक्षात स्वामींचा हा अनुभव सांगण्यासाठी आपल्याला खूप काही वेळ लागेल. या अनुभवातून तुम्हाला नक्की शिकायला मिळेल की भक्तांनो, स्वामींची पूजा अर्चना करत राहिल्याने स्वामी समर्थ नक्की तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला तुमच्या आयुष्याला नक्कीच नवीन कलाटणी देण्याचं काम करत असतात. म्हणून भक्तांनो, तुम्ही स्वामींची पूजा अर्चना करणं नक्कीच कधीही सोडू नये. भक्तांनो, तुम्हाला जर हा महिलेचा अनुभव आवडला असेल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हा अनुभव सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.